जरा इकडून चांगली असं इकडं आलो पापड एक बाहेर या निघाला तुम्ही बे जय किसान माध्यमिक विद्यालय उमरा तालुका पाथरी जिल्हा परभणी आज या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची आनंद नगरी हा आनंद महोत्सव साजरा होत आहे। व्हिडिओ या कार्यक्रमासाठी विशेष करून जिल्हा परिषदचे सर्व शिक्षकवृंद आणि सर्व विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत। तसंच गावातील सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग, सर्व गावकऱ्यांचा विशेष रूपाने सहभाग आहे। या आनंद नगरीच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान कशा प्रकारे प्राप्त करावं हे असणारं ज्ञान या आनंद नगरीच्या माध्यमातून प्राप्त होत असतं। म्हणून आज आपण या विद्यार्थ्यांची एक थोडक्यात चौकशी करणार आहोत। आमच्या गावचे आघाडीचे कार्यकर्ते राव पाटील कोले हे या नगरीमध्ये सहभागी झालेले आहेत। सतीशरावजी कोले या जय किसान माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव सर, भुटे सर, विशेष करून सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण विद्यार्थ्यांची थोडक्यामध्ये चौकशी करणार आहोत। हॅलो, काय नाव तुझं? ईश्वर कोल्हे, गाव उमरा, कितवीला आहे? 8वी। काय आणलंय आनंद नगरीमध्ये? कोणी बनवलंय? केवढला विकायची? ते बनवण्याकरता किती रुपये खर्च आला? खर्च आता केवढ्याला एक प्लेट विकायला? 20। तर त्याचे आता पैसे किती होणार? माहित नाही। आता हे आपण या ठिकाणी जे आणलेलं आहे कशा करता, हे बनवण्याकरता याला खर्च किती येतो आणि याच्यातून आपल्याला नफा किती प्राप्त होतो हे ज्ञान आपल्याला याच्यातून शिकायचं आहे। तर याची चौकशी आता पुढच्या वर्षी निश्चित करायची बरं का। आपल्याला बनवण्याकरता किती खर्च आला आणि त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी झुणका भाकर काढायची एका मागे झुणका भाकर या ठिकाणी आहे। वडापाव राहिला ना, वडापाव आलं। हा, वडापाव राहिला या ठिकाणी। काय नाव? कितीला आहे? काय आणलंय? आयती आणले का बनवून आणले? पाव कुठून आणले? तर आता केवढं ऐकायचं? किती पैसे होणार सगळे ऐकले? कशा करता आणले? हा, जीवनामध्ये आपण पैसे कसे कमवावे याचं ज्ञान एक प्रात्यक्षिक म्हणून ही आनंद नगरी सोहळा असतो। पळत गेलो ते। चला, या ठिकाणी झुणका भाकर होती ना? वा 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 वा, भाकर चटणी झुणका भाकर संपलेली आहे म्हणजे सुंदर प्रकारचा आयटम। काय नाव आपलं? रामेश्वर बिजुरे, कितीला आहे? 8वीला। झुणका भाकर लवकरात लवकर संपली म्हणजे कोणत्या वस्तूला डिमांड आहे असं ज्ञान याच्यातून आपण घ्यायचं। पुढच्या वर्षी जास्त आणायची झुणका भाकर। झुणका भाकर सध्या खूप आवडीचा विषय झालेला आहे। चला, या ठिकाणी भेळ आहे। हा, काय नाव आहे? कितीला? 1000। हा, काय आणलेलं आहे? घरीच बनवली काय ती आणली? केवढ्याला प्लेट? किती विकली आता? विकली आता? ठीक आहे, चांगल्या प्रकारचा आयटम आहे। भेळ खाऊ का मी? बर, जाताना मला एक बांधून दे पुन्हा। इकडे कोण आहे? ओमकार बोले, माईक धरा ना। काय आणले? केवढ्याचे आणले? 400 रुपयाच्या। आता त्याचे किती रुपये होणार? हा, जाण्या येण्याचा खर्च तरी निघणार का नाही पात्रीचा?
आपलं मजा म्हणून काय आयटम आहे, रेडीमेड आयटम आणलेला आहे बालुशाही. हे आपल्या राहिले ना. जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष सुरेशरावजी कोले या ठिकाणी पापडचा आस्वाद घेत आहेत. तर दोन शब्द आपल्याला या ठिकाणी मनोगत व्यक्त करते. हे भैया इकडून ये असं. एकदम चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवला आहे आणि मुलाला यामधून आपल्याला एक कलेचं ज्ञान होतं व आपल्याला एखाद्या व्यवसायातून किती नफा व तोटा याचं मार्गदर्शन मिळेल व आपल्याला अनुभव येईल की एखादा जर आपण बिझनेस चालू केला तर आपल्याला गुंतवलेल्या पैशापेक्षा नफा किती मिळेल याचं नियोजन लागेल. धन्यवाद. सुंदर प्रकारचा अभिप्राय सर इकडे सुरेश यांनी दिलेला आहे. इकडे, नफा आणि तोटा व्यापारामध्ये कसा असतो याचं ज्ञान या आनंद नगरीच्या माध्यमातून आपण प्राप्त करून घेत आहोत. गोंगे सर कड गोंगे सर गोंगे सर आपल्या हे किसान माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक थांबा. गोंगे सर दोन शब्द आपल्याला अभिप्राय देते, त्यांचं मनोगत व्यक्त करते. बोला. आज जय किसान माध्यमिक विद्यालय उमरा या ठिकाणी जो आनंद नगरीचा कार्यक्रम आपण साजरा करतोय, यामधून विद्यार्थ्यांना आनंद मिळतोच, पण त्याबरोबर व्यवहार कसा करावा याचं ज्ञानही या ठिकाणी प्राप्त होतं. त्याचबरोबर गावकरी जिल्हा परिषद शाळा, जय किसान उमरा शाळा यांचा एकत्रित असणारा हा कार्यक्रम असलेल्या स्वरूपात इथं आपल्याला दिसत आहे. महाराज यांनी जी बोलण्यास संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद गोंगे सर. जाधव सर आता जाधव सर ते तिथं बसले तर बासुंदी पशी. आपल्या गावचे उपसरपंच माननीय संतोष सर या दोन शब्द. जाधव सर कडे चला. जाधव सरला एकदा हे येतात ते बसलेत चला चला बसलेले बासुंदी खातात बनायचं. विद्यार्थी गोठवली मग आता गोंगे सरच्या बरकट विचार इथं सर का या ठिकाणी गुलाबजामुन कार्यक्रम आहे. फोन यायलाय. दोन शब्द बोला. नाही ना बोला आता बोलायच लागतंय. बोला आता. सुंदर प्रकारचे गुलाबजामुन या ठिकाणी आपल्याला खाण्याकरता आहे. मी खाल्लं नाही मगापासून फोन धरलेला. मला दोन शब्द विद्यार्थ्यांनी सुद्धा सुंदर प्रकारचे आयटम अजून काढायचं आहे. आयटम आहे बाबू नववीमध्ये मोठ्यानं 10 रुपयाला सुंदर प्रकारचा आयटम. काय नाव शिक्षणी विद्यार्थ्यांनी बनवून आणलेला आहे. नक्की 10 रुपयाला एक सुंदर प्रकारचा आयटम बनवलेला आहे. आता जाधव सर आता जाधव सर झालं. हे इकडे गेले काय सर सर या जय किसान ते तिकडे ते माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ते जाधव सर यांना मी अशी विनंती करतो की आपण आपले दोन शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. इकडे खालून आज आमच्या शाळेमध्ये आनंद नगरीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. या कार्यक्रमासाठी खरोखर उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन गावातील सर्व मान्यवर आमचे स्नेही हरिभक्तपरायण सिद्धेश्वर महाराज गाडवे यांनी या ठिकाणी आमच्या आग्रहाला विनंती देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले आणि खरोखर ह्या विद्यार्थ्यांच्या
2 दिवसाच्या मेहनतीला आमच्या ह्या गावातील आमच्यावर जीवापाड प्रेम करणारे सर्व गावातील ग्रामस्थ यांनी आज येऊन आमच्या ह्या कार्यक्रमाची खरंच खूप शोभा वाढवली. विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह निर्माण करून दिला. त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे, सर्व आलेल्या मान्यवरांचे मी या शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जाधव सर, आपण या जय किसान माध्यमिक विद्यालयाचं हे जी सेवा करत आहात, आमच्या गावकऱ्यांच्या वतीने आपलं खूप खूप कौतुक आहे. असेच आमच्या गावचे विद्यार्थी यांच्याकरता आपण मोलाचं मार्गदर्शन करता, ज्ञान देता आणि त्याच्या माध्यमातून आमचे हे विद्यार्थी अनेक चांगल्या पदावर गेलेले आहेत, जात आहेत. हे आपले फार मोठे उपकार आहेत. असंच आम्हाला आमच्या गावकऱ्यांना मार्गदर्शन ज्ञान विद्यार्थ्यांना देत जा, हीच आमची आपल्या ठिकाणी विनंती आहे. खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. अनेक विद्यार्थी या पदार्थाचा आस्वाद घेत आहेत. या ठिकाणी करू का बंद? जिल्हा परिषद शाळेचे असणारे शिक्षक गायकवाड सर, गायकवाड सर व्यस्त झालेले आहेत. सकाळची नाश्त्याची वेळ आहे. गुलाबजामुनचा आस्वाद घेत आहेत. गायकवाड सर, तुमचंच नाव घेतलंय. गायकवाड सर, तुमचं नाव गेलं तुम्ही खायलाच पाहिजे. सर्व गावकरी विद्यार्थी पदार्थावर आस्वाद घेण्याकरता गेले तर गुण झालेले आहेत. या थोडपुढे गायकवाड सरांना मी विनंती करतो, 2 शब्द मनोगत मांडा. आज जय किसान माध्यमिक विद्यालय उमरा या शाळेमध्ये आनंदनगरीचं सुरुवात झालेली आहे. मोठ्या उत्साहामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावलेले आहेत. मला काय टिकून देत नाही आहे. त्यातून त्यांना एक धनंजय व्यवसायाची सुरुवात कशी करायची, व्यवसायाचे गुण कसे असले पाहिजेत याविषयीचं ज्ञान त्यांना यातून होत आहे. आपले जे ग्राहक येतात त्यांच्याशी कसं बोलायचं, एखाद्या वस्तूचा किती भाव असेल याविषयीची माहिती त्यांना यातून मिळते. आणि पुढे चालून शिक्षणाचा एक महत्त्वाचा उद्देश हा आहे की सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तर हा सर्वांगीण विकासाचाच एक भाग म्हणून हे असे काही जे काही उपक्रम राबवले जातात शाळेमध्ये, ते उपक्रम आपण राबवत असतो. आणि त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये योग्य बदल होऊन त्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. आणि सर्वांगीण विकासासाठी हा एक उपक्रम हातभार लावत आहे असं यातून दिसतं. आणि सर्वजण इथे जे सहभागी झालेले आहेत त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत आहेत आणि विद्यार्थ्यांचा विकासही होणार आहे. धन्यवाद गायकवाड सर, खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वागसर ही आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 शब्द मनोगत मांडतो. बोला जाधव सर. बघा, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले या विद्यार्थ्यांसाठी आपल्या शाळेचे पदाधिकारी सन्माननीय अनिल भाऊ कोले साहेब हे प्रत्येक जे स्टॉल आहेत त्यांनी या ठिकाणी स्टॉल लावला, खूप मेहनत घेतली, यांचं कौतुक म्हणून प्रत्येक स्टॉलला ते भेट देऊन प्रत्येक स्टॉलला एक प्रोत्साहनपर 100 रुपये बक्षीस देणार आहेत. तरी त्यांचे खरंच शाळेच्या वतीनं धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. माननीय आपल्या गावचं धडाडीचं नेतृत्व माननीय सुभाषरावजी आबा कोले या शाळेचे संस्थापक अध्यक्ष, खूप सुंदर प्रकारचा उपक्रम आबाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेला आहे. हे गावचं धडाडीचं नेतृत्व आणि आबाच्या माध्यमातून हा शाळेचा विकास या ठिकाणी होत आहे. खूप सुंदर प्रकारचं कार्य या आबाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून ही शाळा सुद्धा
आबाच्या माध्यमातून खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी विकसित होत आहे आणि गावकऱ्यांचा सुद्धा सुंदर असा प्रतिसाद आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कर का बंद. बर, या जे किसन माध्यमिक विद्यालयाचे बिटे सर, आमचे परम मित्र बिटे सर, भेटे सर एक भेटे सर. गावामध्ये सर्व गावकऱ्याची संवाद साधून विद्यार्थ्यांची चौकशी करून एक सुंदर प्रकारची एक शाळेचं नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या दररोजचं नियोजन खूप सुंदर प्रकारे करतात. तसं सर्व शिक्षक कौतुकास्पद आहेत. सर्व शिक्षकांची कामगिरी मोलाची आहे. असं सर्व शिक्षक वृंदांचं मार्गदर्शन आमच्या गावकऱ्यांना विद्यार्थ्यांना व्हावं हीच असणारी एक आपणा सर्व शिक्षक वृंदांच्या ठिकाणी विनंती आहे. वाकसर या वाकसरांना विनंती आहे, आपण आपले 2 शब्द सांगायचे आहेत. वाकसरला पण आज जय किसान माध्यमिक विद्यालय उमरा या ठिकाणी आनंदनगरीचे आयोजन करण्यात आलेले अतिशय छान प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी आपले स्टॉल लावलेले. आजच्या युगामध्ये शिक्षणाबरोबर आपल्याला व्यावहारिक ज्ञानाची सुद्धा गरज असते आणि अशा या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळत असतं. आजची ही जी परिस्थिती आहे तर सगळ्यांना आजच्या स्थितीमध्ये नोकऱ्या लागणं मुश्किल झालेले, नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहे. म्हणून विद्यार्थ्यांना स्वतःचा एखादी व्यवसाय सुरू करता यावा म्हणून असे आनंद नगरी सारखे कार्यक्रम शाळेमध्ये घेणं अतिशय आवश्यक असतं. या ठिकाणी जय किसान शाळेने घेतलेली आनंद अतिशय छान प्रकारे विद्यार्थी पाककलाकृती ही समजलेली आहे आणि विद्यार्थी भविष्यामध्ये हॉटेलिंग सारख्या व्यवसायामध्ये उतरू शकतात. जरी नोकरी नसली तरी ते आपल्या पायावरती उभे राहू शकतात. त्यासाठी असे कार्यक्रम घेणं शाळेमध्ये अतिशय महत्वाचं आहे. जय किसान टीमचे अभिनंदन. धन्यवाद वाटतं. आता यानंतर जय किसान माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक भिटे सर यांना मी विनंती करतो की आपण 2 शब्द बोलायचे आहेत आणि आपण पुढचं सूत्रसंचालन करायचं आहे. सर्वप्रथमतः धन्यवाद महाराज. प्रत्येक वर्षी आम्हाला तुमचं सहकार्य खूप लाभतं, हे मार्गदर्शन लाभतंय. अध्यात्माच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करतात. गत वर्षी आनंदनगरीच्या या कार्यक्रमानिमित्त आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काम आपल्याला करायचं होतं या युट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा फेसबुकच्या माध्यमातून अतिशय छानसे असे छोटे छोटे व्हिडिओ करून आमच्या शाळेची थोडक्यात प्रसार केला. त्याबद्दल सर्वप्रथम मी शाळेच्या वतीनं आपले धन्यवाद मानतो, आभार मानतो. हा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. हा माणसाच्या जीवनामध्ये जो आनंद आहे, हा आनंद प्रत्येक माध्यमातून प्रत्येक वस्तूच्या माध्यमातून आपण घेत असतो. हा आनंद आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंदनगरीच्या माध्यमातून आज घेत आहोत. हा कार्यक्रम घेत असताना या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामधून जे माणसाच्या जीवनामध्ये एक अर्थ म्हणजे पैसा जो आहे, या पैशाचं महत्व, कमवायचा कसा पैसा, गुंतवणूक कशी करायची, त्यापासून आपल्याला नफा तोटा कसा मिळवायचा, हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून हेतू आहे. आणि हे शालेय जीवनामध्ये हे विद्यार्थी नक्कीच यातून काहीतरी शिकतील म्हणून हा कार्यक्रम आपण घेत असतो. खूप खूप धन्यवाद महाराज. आपण प्रत्येक वर्षी आम्हाला असंच सहकार्य करत जावं अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद महाराज. धन्यवाद. या ठिकाणी सर्व विद्यार्थी सकाळची वेळ असल्यामुळं नाश्त्यामध्ये गर्क झालेले आहेत. गावातील अनेक तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत. तर तुला काहीच नाही खायला, खाल्लं नाही, संपलं येतो मी.
चहाच्या स्टॉलकडे चला. या ठिकाणी चहाचा स्टॉल लागलेला आहे. फिरीत राहायचं नुसतं इकडे तिकडे इकडे. आता काय कर मी आज नाही दिसायला समजे काय घेणार बापू अय बापू 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 भाई रे काही सर अतिशय आनंद वाटला आणि या ठिकाणच्या पदार्थांचं आम्ही या ठिकाणी आस्वाद घेतला. सर्व विद्यार्थी त्याचबरोबर ग्रामस्थ आमचा सर्व मित्रपरिवार या उत्साहात सामील होऊन आम्ही सर्वांनी या ठिकाणी अतिशय आनंदानं या कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. त्याचबरोबर खरेदी असेल विक्री असेल त्याचबरोबर सामाजिक जे काही ज्ञान असतं ते या सर्व माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळतं आणि विद्यार्थी आनंदाचा उपभोग घेतात. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं जय किसान माध्यमिक विद्यालय उमरा यांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद आहे पाटील सर. सुंदर प्रकारचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गाडगेश आपलं मुलाखत या ठिकाणी मानतील. मी त्यांना विनंती करतो आपण 2 शब्द या ठिकाणी बोलावे. चहाचा आनंद घेत आहेत. चहा पिल्यानंतर आपले 2 शब्द ते मानतील. सुंदर प्रकारचा चहा. कुणी आणला चहा? काय नाव आहे? सारस कोले अंदापुरे उमरा उमरा इकडे प्रकाश काय आला इकडे या जिल्हा परिषद ढोगळे बापले का जवळ काही इकडे समाजसेवक आहेत. कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात त्यांची असणारी सैरात फुले कमी पैशामध्ये जास्त नफा कसा कमवावा याच्याकरता चहा खूप कसा करावा या ठिकाणी आहे. ते सर मी त्यांना विनंती करतो आपण 2 शब्द बोला. आज जिल्हा महाराज सायराज माध्यमिक हाय नने प्रकारे स्टॉल लावती बरं गावकरी आणि विद्यार्थ्यांनी खूप आनंद आणि आस्वाद घेतलेला आहे. जय किसान माध्यमिक विद्यालय किती वेळ अजून श्री अनिलराव कोले यांच्या वतीनं
प्रत्येक स्टॉलला बक्षीस दिलेलं आहे. डायरेक्ट शेवटचं त्यामुळे स्टॉल लावणाऱ्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आनंदगिरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये नफा तोटा हा गणिताचा विषय पण शिकला जातो. आपण 100 रुपयेची वस्तू आणून तिचे किती रुपये होतात याचं व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळतं. आज जिल्हा परिषदचे सर्व विद्यार्थी आनंदनगरीचा आनंद किसान माध्यमिक विद्यालय उमरा येथे घेत आहेत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद गाडी. या ठिकाणी आपल्या शाळेची विद्यार्थिनी काय नाव राधिका कोले काय आणलं गडीवडा झाला का? किती आले पैसे बघा. कढीवडा आणला होता आणि या कढीवड्याच्या माध्यमातून या विद्यार्थीला 600 रुपये असताना कमी पैशामध्ये जास्त पैसे कसे कमवावे किंवा त्याच्यातून आपल्याला नफा मिळेल याचं उदाहरण म्हणजे या विद्यार्थ्यांनी दाखवत आहे. तर कढीवड्या करता तुला खर्च किती आला असेल तयार कराय? 75 रुपयाचे आणले आणि ते साहित्य करण्याकरता 200 रुपये धरा मटेरियल वापरण्याकरता. तर 200 रुपयाच्या माध्यमातून एका तासामध्ये 600 रुपये झाले. हेच या व्यवसायाचं ज्ञान असतं. आणि आनंद नगरीचा सुद्धा उद्देश हाच आहे की 200 रुपयाचे 400 रुपये 600 रुपये कसे होतील हे ज्ञान असणारं या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी आपल्या शाळेचे असणारे सचिव अनिल रावजी कोले हे आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतील. माननीय सुभाषरावजी आबा कोले यांचे असणारे सुपुत्र अनिल रावजी कोले 1-2 शब्दाचं मार्गदर्शन करतील.